तर मंडळी आज आहे 30 डे चॅलेंजचा डे 19. परत चालला आहे. कसला राहते तुम्हाला मिसळ खाण्यासाठी आलोय मी मागवलेलं. वहिनी तुम्ही बसाल एवढ्याशिवाय मॅटवर. नंतर अशी मी साक्षीताईच्या मागे बसले गाडीवर. नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी आज आहे 30 डे चॅलेंजचा डे 19. कालच्या आणि परवाच्या ब्लॉगमध्ये जरा गडबड झाली. कालच्या ब्लॉगला मी डे 17 बोलले, बट काल डे 18 होता आणि आज डे 19 आहे. आणि मी रेडी झाले आणि समोर येऊन तेही स्कूलला गेले. सकाळीच वहिनी होत्या आवरून द्यायला, मी झोपलेली होती आणि उठले. आता ब्लॉग एडिट केला, आंघोळ केली आणि आता मी चालले घरी. बिकॉज जी गाडी मी काल दिली होती सर्व्हिसिंगसाठी ती आज येणार आहे आणि गाडी घेते मी. आणि त्यानंतर अजून काही बरेचसे कामं आहे. साक्षीताई पण येणार आहे. हे सगळं काही तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच, तर ब्लॉग कंटिन्यू करा. मंडळी मी निघाले आणि काल मी हे असे काही क्रॉक्स घेतले होते. सध्या मला डेली यूजला काहीच नव्हती चप्पल वगैरे, म्हणून मग मी हे घेतले. कसे वाटतंय सांगा. मी आता मी चालले तिकडे घरी, गाडी येते म्हणून. चला. तर मंडळी मी इकडून चालले होते, तर मला इथे दिसलं पालखी नाही, रथ म्हणता येईल. रथ चालला आहे. कसला रथ आहे तुम्हाला सांगतेच मी पुढे. तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण पुढे गर्दी आहे. आपण त्याची गाडी येते पुढे घ्या. जाऊ दे हळूहळू पुढे, जाऊ दे हळूहळू पुढे, जाऊ दे हळूहळू पुढे. बोला जगन्नाथ भगवान की जय. जगन्नाथ. तर मंडळी हा जो रथोत्सव सोहळा होता, हा श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळा होता, जो की श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून ते जुना आडगाव नाक्यावरून चालला होता. पुन्हा जगन्नाथ रथ ओढायचा नाही बरं का, आरती चालू आहे त्यांची. अतिशय सुंदर दरवर्षीप्रमाणे जाधव परिवाराच्या वतीने या ठिकाणी रथाचं स्वागत आरती झालेली आहे. तर मंडळी मी तिकडून चालले होते, इकडूनच आडगाव नाक्यावरून, तेव्हा मला हा रथ दिसला. या रथाचं काय डिटेल आहे तुम्हाला पुढे सांगतेच मी. आधी तिकडून निघते, जे काम आहे ते करते आता पुढे. मंडळी गाडी आले सर्व्हिसिंग करून, चकपक होऊन आली आहे. खूप बरं वाटतंय. इथली आहे आणि वहिनींना घेतलं मी आणि आता मी इकडे आले मिसळ खाण्यासाठी. मिसळ खाण्यासाठी जिजू आणि साक्षीताई पण आलेत. मिसळ खाण्यासाठी आलोय. सामीच्या शाळेत काम होतं तर तिकडे जायचं होतं. हॅलो, थँक्यू. अभिनंदन का करताय मी सांगितलंच नाही अजून. कशी आहे, बरी आहे का? मग डाएटवर आहे ना? नाही ग, वाटतं का मी डाएटवर असं? नाही नाही, असू द्या बसा बसा. हां मग. तर मिसळ आली आहे, खूप भूक लागली आहे. पहिल्यांदा खाऊ. नवीन स्पॉट आहे. हां जिजू आलेले आहेत. हां हां तर मिसळ खाऊ आणि मग तुम्हाला भेटते. बापरे, गाडी तर एकदम चकपक आहे एकदम झाली. म्हणून आज मला ही बर्फी आणली आहे. येस, मी डिग्री झाली माझी फार्मसी. रिझल्ट लागला माझा काल रात्री, त्याच्यामुळे त्याच्या निमित्ताने DRX लागतं. DRX संस्कृती विठ्ठल थोरात असं लागतं. असं आहे ते. चला आता निघायचं का आपण. तर मंडळी आम्ही गेलो होतो समीशीच्या स्कूलमध्ये, रिऊच्या आणि समूच्या, आणि तिथून LC काढला आहे. नवीन स्कूलमध्ये द्यायचा राहिला होता म्हणून. आणि आता थोडं ज्यूस प्यायला आलो इथे. ज्यूस हवला, ज्यूस पिऊया. पायनॅपल ज्यूस पण येते.
आलं काहीतरी वेगळं आलंय मी मागवलेलं. टेस्ट कशी काय माहिती. लईच बोळबोळ भरेली. असे नसतं ते. चांगलं आहे. चांगलंच म्हणाल ना तुम्ही मागवलं. मी मागवलं तर मी चांगलंच म्हणेल, मी वाईट नाही म्हणणार त्याला. ते कसं पण लागो. तेच म्हणते. चांगलं. मला एक पण मोसंबी पाहिजे होती. तुम्हाला मोसंबी भेटला नाही. चांगलं आहे तो. चांगलं आहे तर खाते. तुला चांगलं आहे. ती आली आहे. खूप काही काही ऑर्डर केलं, बघू कशी टेस्टला. मला ती चांगलीच असते ऑलवेज. चांगली पण मला जास्त चांगलं आहे त्याच्यापेक्षा. माझा गोड आहे ना खूप. गोड नाही काहीच. असं पायनॅपल ज्यूस असं बिना गोडचंच आहे ना रे. ज्याला वेळ लागतोय म्हणजे त्याचा अर्थ चांगला. चांगलाच आहे. पॉज कर का, पॉज कर तर. वहिनी तुम्ही बसाल एवढ्याशा मॅटवर. हा मॅट दिली गरियशला, अंडरपॅन्ट दिली. तर वहिनींना योगा मॅट पाहिजे होती, तर साक्षीताईने ऑर्डर केली होती योगा मॅट ब्लिंकिटवर, आणि तो आला यायला. कवर आहे ते. मी वाचलं तेव्हा कवर. काय थांब ना, ओपन करा तर. माझ्यामध्ये मॅट कवर आले. एवढं स्वस्तात कवर कवर सोबत आहे तर चांगलं आहे ना. मी ते म्हणा ब्लँकेट वाला एवढं छोटी वस्तू काय घेऊन आलाय. ते होत पण नाही आता. वायफाय कनेक्ट कर ना. केलंय ना. हा, कवरच आहे. अहो, विथ रिटर्नला टाकणार जाईल विथ हे विथ रिटर्न द्या आणि विथ मॅट बोललेले आहे त्याच्यावर. विथ मॅट होतं का. हो विथ. मी काही येडी आहे का नुसतं कवर मागवायला. कवरवर बसून घे. कवर वर बसून घ्या. बसा मावाल का तुम्ही. तर अशा पद्धतीने खूप मोठा पोपट झाला आहे. अरे काहीतरी जनरेटर्स नाही होते. स्कॅम तर नाही झाला ना त्यांचा. योगा मॅट कवर ब्लॅक योगा मॅट कवर. काहीतरी गडबड आहे. कुछ तर गडबड हो गई है. नाही रिटर्नला टाका. तर कोणीतरी येतंय, त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. कोण येतंय ते आल्यावर तुम्हाला रिटर्नला सांगते मी. तिची म्हणे चला, cancel टाका. मंडळी, जसं तुम्हाला मगाशी बोलले होते की कोणीतरी येणार आहे, तर छोटस बेबी आलंय. हाय कर. हाय कर. तुझं नाव काय आहे. मम्मा. मम्मा कुठं तुझी मम्मा. ही मम्मा आहे असं. मम्मा आहे. हो व्योम 2 दिवसाचा काहीतरी डिस्टन्स आहे दोघांमध्ये ना. 5 दिवसाचा. वाव किती गोड. तुझी चप्पल खूप छान आहे. मला देतो चप्पल तुझी. हा हो म्हण. देतो तुझी चप्पल देतो मला. हो किती छान. तर निकिता ताई आली आहे. जसं तुम्ही निकिता ताईला ओळखताच आधीपासून, मायरास कॉर्नरवर पण जास्ती करून बघितलंय. तर ताई आज मॅट घेऊन आली आहे. खूप छान छान अशा मॅट्स आहे, आणि ताईची सिस्टर आहे त्या बनवतात. आणि तू ताई सेल तू स्वतः पण सेल करते ना. क्लासेस पण घेतो आपण त्याचे. आता आपले संध्याकाळचे हो का. आणि किती डेजचे क्लासेस असतात. 1 डेचाच क्लास असतो. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस किट प्रोव्हाइड करतो. हँड्स ऑन प्रॅक्टिस घेतो. 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंतच्या रांगोळ्या कशा बनवण्याच्या हा, हा, हा. हे सगळं त्यामध्ये एक्सप्लेन करतो. मार्केटिंग कशी करायची. करायची. प्लस तुम्ही बनवलेल्या रांगोळीची प्राइस कशी ठरवायची. अच्छा. रिटेल रेट कसे ठरवायचे हे सगळं. त्यामध्ये कवर. अच्छा. नाही खूप सुंदर आहे. आम्ही ते लास्ट टाइम पण साक्षताईच्या लग्नाच्या वेळी मागवले होते ना, त्यात आम्हाला खूप यूज झाला. म्हणजे आता सुरगाण्यासारख्या ठिकाणी फुलं मिळत नाही. हो. आणि फुलांचे रेट खूप महाग झालेले महाग आहेत. झाले. त्याच्यामुळे हे इतकं आणि बेस्ट त्याचा आहे वेस्ट ना. पण होत नाही ना. खूप बेस्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं. प्लस पॉईंट आम्ही ते किती म्हणजे आमचे एका दिवसाला 4 प्रोग्राम होते. 4 प्रोग्राम आमचे झाले त्याच्यामध्ये. खूप सुंदर आहे. आणि मेन आता सण पण चालू होत आहे. फेस्टिवल्स चालू होत आहेत. ती दिवाळी येते. दिवाळी. डिझाईन पण वेगवेगळे बनवून वेगळ्या वेगळ्या बनवू शकतो आपण. कस्टमाइज डिझाईन पण असतात. आणि ते ताटाला पण आपण रांगोळी करतो, त्याचं पण ते कचकच होते. त्याच्यासाठी पण त्या बेटर म्हणजे बेस्ट आहेत एकदम त्या. एवढं तास आपण रांगोळी काढत बसतो त्यापेक्षा हे वेळ. 5 मिनिटं झाले ठेवून हो. द्यायचं. 5 मिनिटात डेकोरेशन झालं. झालं.
खूप छान फ्रेश कलर आहे. फ्रेश कलर आहेत, खूप सुंदर आहेत. आणि काम पण खूप सुंदर केलेलं आहे, म्हणजे असं परफेक्शन असतात ना फिनिशिंग, ते खूप छान आहे. सगळ्या नवीन डिझाईन आहे. हो का? वाव, सुंदर एकदम. हो, आपण असं लावू आणि मध्ये दाखवतो. वाव, ही पण किती छान आहे. दिवाळी, ही हळदी कुंकवाची का? हा दिवाळी हळदी कुंकू. ही पण किती छान केलंय ना हत्ती. चॉकलेट थँक्यू बोल. 2 फुटाच्या 3 फुटाच्या अशा रांगोळ्या आहेत ह्या. हो का? त्याच्यामध्ये छोटे मोठे रेट आणि तुम्ही कस्टमाइज पण करून देतात का, तुम्हाला हवी जशी हवी असेल तशी? कस्टमाइज पण करून देतो. हम्म, हम्म. वाव, ही पण किती सुंदर आहे बघा ना. नथ आहे, हा. हे ते पैठणी पॅटर्न आहे ना. वा वा, हळदी कुंकू वगैरे असेल ना तर त्याला खूप सुंदर आहे. म्हणजे अजून भरपूर डिझाईन हा हा हा. आणलाच नाही मी. अच्छा. आणायला पण हे होतं ना. पेज असेल ना इंस्टाग्राम पेज आहे ना, काय नाव आहे? युनिका क्रिएशन म्हणून पेज आहे आमचं इंस्टाग्रामला. अच्छा. त्याच्यावरती तुम्हाला भरपूर अजून डिझाईन्स बघायला पण भेटतील आणि क्लासची हो इन्फॉर्मेशन हा. पण भेटतील. तर मी त्या इंस्टाग्राम पेज टाकेल, त्या तुझं आणि डिस्क्रिप्शनमध्येही टाकेल. आणि ज्यांना क्लास करायचा असेल काय असेल तर ते नक्कीच DM करतील. आणि ऑर्डर पण हवी असेल तर नक्कीच DM आता करतील. हे सगळे आमचे ऑर्डर पुण्याला जाणार आहे. हो का? वा वा. आणि आपण होलसेल मध्ये जर कोणाला रिसेलिंग करायचं असेल तर आपण होलसेल माल पण प्रोव्हाइड करतो. होलसेल का? तुम्हाला अच्छा. आम्ही होलसेल मध्ये रेट म्हणजे होलसेल मध्ये देणार रांगोळ्या. तुम्ही हव्या त्या प्राइस मध्ये Sell करू शकता. आता या पुण्याच्या ताईंच्या आहेत, त्यांनी सगळे आमच्याकडनं होलसेल रेट मध्ये घेतलेत. घेतलेत. Resell. अच्छा, आणि ज्यांना बनवायच्या नसतील तर ते हे पण करू शकतात, बल्कमध्ये ऑर्डर बल्कमध्ये ऑर्डर. नाही, सुंदर आहे, खूप छान आहे. आणि हे आम्ही या व्हिडिओ पण आताही बघतो ना, त्यात पण खूप सुंदर दिसतात. हिच्या लग्नात वापरलेल्या रीलला आणि त्याने टाकलेल्या आपण गहू तांदळाच्या. सप्तपदी वगैरे सुद्धा बनवून भेटतात. हो, सप्तपदी पण येतात. सप्तपदी. सप्तपदीचे किती पैसे घेतात? हो. डेकोरेशनचे खूप पैसे घेतात. त्यापेक्षा ते एक असलेलं बरं असतं ना, म्हणजे जर कोणाला असं इमर्जन्सी असेल किंवा गणपतीच्या ऑर्डर प्री बुकिंग स्टार्ट झालेल्या आहेत, तर भरपूर टाइमनी चांगल्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या 5-5 फुटाच्या, परत सप्तपदी पण ऑर्डर केलेली आहे. आता ते सगळं काम चालू आहे. हो. हा, तू कधी आलेस ती का ते हो, सगळं सगळं दाखवलं असतं, पण आता एवढं हा. आणि मला पण आता निघायचंय सुरगाण्याला, त्याच्यामुळे ताईला म्हटलं की तूच ये इकडे. खूप छान, खूप सुंदर. हो, भेटणं पण झालं, बरं झालं. छान. त्या दिवशी आमचं भेट गावात झालं. गावात झाली. तर तुम्हाला दाखवते मी प्रॉपर एक एक. खूप छान. एक एक शब्द बोलतो सगळं. वाव, दादा कुठे आहे? दादा, दादाला आवाज आहे ना, दादा, दादा, दादा. तर खूप छान अशा रांगोळ्या आहेत आणि खूप सुंदर केल्या आहेत, जसं मी मगाशी पण बोलले. तर तुम्ही नक्कीच DM करा आणि मी इंस्टाग्राम ID ही टाकेल, ताईचा कॉन्टॅक्ट नंबरही आहे. तर आता थोड्या वेळाने मी निघेल. बाय बाय समी. पुस्तकं राहिलं तर नंतर या बाई, आता मी चालली. बाय. प्रॅक्टिस दे. चला. खूप दिवसानंतर अशी मी साक्षीताईच्या मागे बसले गाडीवर. आणि साक्षीताईने खूप दिवसांनी गाडी चालवली असेल ना ॲक्टिवा. हां, तर आता आम्ही चाललो आहे बुधा हलवाई कडे दुकानात. तिथे आम्हाला बासुंदी घ्यायची आहे, म्हटलं बासुंदी घेऊ आणि मग मी निघेल सुरगाण्याला जायला. मला निघायचं होतं. हां, आपल्याला यायचं एकदा, येऊ आपण गंगाटी हाऊसला. हे आहे ते गंगाटी हाऊस. जर तुम्ही आले असतील आणि तुम्हाला जर मिसळ आवडली असेल तर कमेंट करा, जेणेकरून आम्ही पण येऊ. हे बाई साक्षीताई योगा मॅटचं कवर तिने तिच्याकडे होतं. मला काय वाटलं, मस्त 200 रुपयामध्ये
मॅटच आहे हा, म्हणजे फ्लॅटवाली असेल पण ते काहीतरी वेगळंच निघालं. ठीक आहे, जाऊ द्या. मंडळी जस्ट दुकान वाढवलं मम्मीने. आता 8:30 वाजले आणि आता मी जे काही सामान आणलं होतं आहे थोडंफार अजून गाडीत, जेवढं काढताना तेवढं काढलं. आता घरी घेऊन जाते सगळं. चला.